कार्यकर्त्यांबद्दल काय बोलणार? कार्यकर्त्यांबरोबर मी भक्कम उभा राहील. मला कळलं कोणाच्या हॉटेलमध्ये रेट टाकणं, हे करणं, पोलिसांचं धमकी देणं वगैरे वगैरे हे चाललेलं आहे. दुर्दैव आहे लोकशाहीमधलं, लोकशाहीतलं दुर्दैव आहे. कार्यकर्त्यावर अन्याय केलेला चालणार नाही. शेवटी सत्तेत आम्ही आहोत इकडे महानगरपालिकेत. तुम्हाला पण न्याय आमच्याकडूनच मिळणार आहे, एवढं लक्षात ठेवा सगळ्यांनी. काल जे आंदोलन झालं होतं सफाई कामगारांना, सगळे सफाई कामगार रस्त्यावर उतरले होते, तुमच्याकडे पण आले, काय सांगू? नाही, मी त्यांना बोललो का तुम्हाला न्याय मिळेल या दृष्टीने मी काम करेन. आपण सत्ता बसण्याच्या आधीच महापालिकेमधून काही टेंडर सुद्धा बाहेर निघाले. मतदान निकाल लागतोय आणि टेंडरचे ऑर्डर निघतात. नाही, चुकीचं आहे ना. अहो, बॉडी आल्यावर बॉडीला विश्वासात घेऊन त्या बॉडीने ठराव केला पाहिजे. त्यांनी बॉडी योग्य तो निर्णय घेण्याकरता आहे. तुम्ही मनमानी 5.5 वर्ष केली, आता ही मनमानी नाही चालणार. त्याला आम्ही बघू नियमात काय कायद्यात असेल तर कॅन्सल पण करू, मग आम्ही आमच्या पद्धतीने बघू. आपण असं माहिती मिळत आहे की भाजपचे लोक टेंडर घेत आहे, काय सांगणार आपण? मला टेंडर कोणी घ्यावं नाही याच्यावर मी कधी बघितलंच नाही. आता तुम्ही जे बोलले ते बरोबर आहे. हे अधाशी आहेत सगळी लोक, चालणार नाही जास्त. साहेब, आपण आचारसंहिताच चालू असताना कोणालाही विचारत न घेता मनमानी एक टेंडर आता काढलं होतं स्मशानाचं. आहे कोणतं टेंडर? स्मशानभूमीचं एक टेंडर काढलंय, चुकीचं आहे. आपण जर महापौर बसणार तर आपण हे सर्व जे गोंधळ आहे टेंडरच्या तो काय हे जर घातला असेल नियमाप्रमाणे जे कॅन्सल करता येईल ते करू. धन्यवाद. ओके.